तळी साफ करायचा अधिकार तुम्हाला नाही. गड-किल्ले संवर्धन करताना बरेच लोक दिसतात की आता मला राजांवर खूप प्रेम आले. आता राजांचा मी पिक्चर बघितलाय. आता राजांसाठी काहीतरी करायचंय. आता गड-किल्ल्यांसाठी काहीतरी करायचं. मग 4-5 टाळकी जमतात. मग ते टी-शर्ट छापतात. मग कुठेतरी घमेला आणतात, फावडा आणतात. आता गड-किल्ले संवर्धन करायला जायचं. अरे पण गड-किल्ले संवर्धन करण्याअगोदर संवर्धनाची पद्धती काय तुला माहिती आहे का? त्याची कार्यशाळा तू केलेली आहेस का? त्याचे नियम तुला माहिती आहेत? बेसिक छोटे-छोटे गोष्टी माहिती आहे का? की कुठेही जाऊन लगेच खड्डे खांदतो मी आता संवर्धन नाही करता येत तुला बनायचं. तळी साफ करायचा अधिकार तुम्हाला नाही. आणि त्या तळ्यांमध्ये आतमध्ये अमूल्य गोष्टी आहेत. त्या काळामध्ये ज्या महिला आल्या असतील किंवा मुलं आली असतील, त्या महिला पाणी पडताना त्यांच्या हातातली बांगडी पडली असेल किंवा मावळ्यांची जी मुलं असतील त्यांच्या हातातल्या खेळणी त्याच्यामध्ये पडली असतील किंवा एखादा मावळा पाणी प्यायला वाकला असेल तर त्याच्या खिशातला गुण पुढे पडले असतील, तर अशा अँटिक गोष्टी त्या तळ्यांमध्ये त्या गाळामध्ये. त्यामुळे साफ करताना तो पहिल्यांदा गाळ साफ करताना त्याची पद्धती वेगळी आहे. ते हिरव्या कागदावर काढावा लागतो सगळा, त्याचं चाळण करावं लागतं, त्याच्यात काय काय मिळतं ते बघावं लागतं. तर तुम्ही गाळ उपसणार आणि फेकून देणार त्या वस्तूंचाही तुम्ही पूर्ण नुकसान आपलं करणार.